नमस्कार, मी साक्षी प्रभू आणि स्वागत आहे तुमचं न्यूज मेकर मध्ये। तर आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 38D मधील सौ प्राजक्ता श्रीकांत लिपाणेताई, ज्या नगरसेविका उमेदवारी पदासाठी उभ्या आहेत। त्यांचेच पती म्हणजे श्रीकांत मारुती लिपाणे हे सर खूप वर्षापासून नगरसेवक या पदासाठी कार्यशील आहेत आणि विकासाची कामं देखील करत आहेत। त्यांच्या कामाचा डोंगर देखील अफाट आहे आणि आता त्यांच्याच पत्नी त्यांच्या खांद्याला खांदा लावून म्हणजेच सौ प्राजक्ता श्रीकांत लिपाणेताई या पदासाठी उभे राहिले आहेत। एवढंच नाही तर शिंदे गटाचा धनुष्यबाण त्यांनी हातात घेऊन कार्यालय देखील सुरुवात केली आहे। तर चला त्यांच्याशी थेट संवाद साधूयात। नमस्कार ताई। नमस्ते ताई, श्रीकांत सरांचा कामाचा पल्ला खूप मोठा आहे, डोंगर त्यांचा अफाट आहे, तर तुमच्यासाठी ही नवीन गोष्ट आहे। अगदी बरोबर। तर यामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? एकतर गेल्या 8 वर्षापासून आपल्या भागामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये। त्यातल्या त्यात माझे मिस्टर श्रीकांत लिपाणे यांनी विजय बाप्पूंमार्फत अनेक निधी या प्रभागासाठी विकासासाठी आणलेला आहे आणि ज्या प्रकारची जेवढी कामं करता येतील तेवढी त्यांनी केलेली आहेत। तुम्हाला सांगते की मी त्यांच्या बरोबरीने नसले तरी मागे बॅक साईडला नेहमी त्यांच्या पाठीशी उभी होते, म्हणून त्यांनी अनेक सामाजिक कार्य या ठिकाणी केलेली आहेत। आणि पूर्वी माझे सासरे मारुती लिपाणे हे ग्रामपंचायत सदस्यावर निवडून आलेले होते। तो एक राजकीय पार्श्वभूमी आम्हाला होती। तोच वारसा पुढे घेऊन माझे पती श्रीकांत लिपाणे यांनी गेली 15 वर्षापासून अनेक कामं केलेली आहेत आणि मी त्यांच्या सोबत प्रत्यक्षरित्या उभे नसले तरी अप्रत्यक्षरित्या मी त्यांच्या मागे नेहमी उभी राहिलेली आहे। मीही अप्रत्यक्षरित्या अनेक महिलांची कामं केलेली आहेत। ठीक आहे, शेवटी पक्षाचा निर्णय असतो, तो आपल्याला ऍक्सेप्ट करून चालावा लागतो। आम्ही तर सगळे आग्रहीच होतो की हे जे नगरसेवकाचं उमेदवारी आहे ते माझे पती श्रीकांत लिपाणे यांना मिळावी, परंतु ठीक आहे, नाही त्यांना मिळाली तरी ते आणि मी आम्ही दोघं सोबतच काम करू। मी महिला अध्यक्ष म्हणून काम केलेले आहेत। बायकांसाठी बचत गटाची मी कामं करते। आपल्या 10-12 बचत गट आहेत या ठिकाणी। नवरात्रोत्सवासारखा आम्ही मोठा उत्सव या ठिकाणी बायकांसाठी खास घेतो। परत बायकांसाठी 26 जानेवारीला हळदी कुंकाचा जवळजवळ 4000 बायकांचा कार्यक्रम आम्ही करतो। त्यामुळं एक बायकांसाठी मी नेहमी तत्पर असते। ताई, समाजकारण आणि राजकारण या गोष्टीचा तुमच्या घरात तर सगळ्यांना अनुभव आहेच। आपले पती श्रीकांत लिपाणे सर कार्यरत आहेत या गोष्टींसाठी सदैव, पण तुम्ही या फील्ड मध्ये नवीन आहात, म्हणजे तुम्ही या समाजात राजकारणात नवीन आहात, तर तुम्ही ही जबाबदारी कशी पेलणार? एकतर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की गेले अनेक वर्षापासून आमच्या घरामध्ये राजकीय वातावरण आहे। त्यामुळे मी ह्या राजकारणाविषयीच्या सगळ्या गोष्टी जवळून अनुभव घेतलेला आहे। मी ह्या सगळ्या गोष्टी पाहत आलेले आहे। त्यामुळं मी आणि नेहमी महिलांसाठी अनेक प्रकारची कामं केलेली आहेत। त्यामुळे इतकं अवघड माझ्यासाठी काहीच नाहीये आणि घरातले सगळे सपोर्टिव्ह असल्यामुळं, ते माझ्या सोबत उभं असल्यामुळं मला इतकं काही अवघड वाटतच नाही। ऍक्टिव्ह फाउंडेशनच्या मार्फत मी अनेक कामं केलेली आहेत। महिलांसाठी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या अगदी पर्सनल लेवलला मी अनेक कामं केलेली आहेत। त्यामुळं मी ही आव्हान पेलेल नक्की, याची मला आहे गॅरंटी की मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते। तर ताई, या प्रभागामध्ये अशी कोणती कामं आहेत जी वाखाणण्याजोगी आहेत, जी श्रीकांत सरांनी मार्गी लावलेली आहेत? या भागामध्ये एकतर पहिलाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जेव्हा 2009 मध्ये माझं लग्न झालं त्यावेळेस मी पाहिलं होता इथल्या रोडचं काम, म्हणजे रस्ते कसे होते मी स्वतः पाहिलेले आहेत। सगळ्या रस्त्यांवर खड्डे, म्हणजे 4 चाकी गाडी जरी यायचं म्हणलं तरी खूप अवघड होतं। त्यांनी त्यावेळेस विजय बाप्पूंच्या निधीतून सगळ्यात महाराष्ट्र राज्यातील पहिला रस्ता आपला शनीनगर चौक ते कोळेवाडी हा सगळ्यात महाराष्ट्रातील पहिला रस्ता, पंतप्रधान योजनेमधनं पहिला रस्ता आपल्या या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर पाठीमागे पाहत असाल तुम्ही की आमच्या घराच्या मागे तलाव आहे, त्याचं सुशोभीकरणाकरता त्यांनी भरपूर प्रकारे निधी आणलेला आहे। ती कामं सगळ्यात महत्वाची माझ्यासाठी आहेत। त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न आमच्या भागामध्ये खूप मोठा आहे, तर ज्या ठिकाणी शक्य होईल तेवढी कामं त्यांनी केलेली आहेत। ही सगळ्यात मोठी कामं मला वाटतात। ताई, घरामध्ये आणि बाहेर समाजकारण आणि राजकारण करताना श्रीकांत सरांनी तुम्हाला कसे सहकार्य केले? जेव्हा मी लग्न करून या घरामध्ये आले तेव्हा मी त्यांचा स्वभाव सुरुवातीला पाहिला, तर ते अतिशय प्रेमळ, शांत आणि सगळ्यासाठी नेहमी ऍक्टिव्ह असतात।
म्हणूनच आम्ही आमच्या फाउंडेशनचं नाव त्यांच्या स्वभावाला साजेसं असं ऍक्टिव्ह फाउंडेशन दिलेलं आहे. ते नेहमी चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. जसे ते बाहेर घरात कुटुंबात जसे सगळ्यांशी असतं त्यांचं बिहेवियर, तसंच बाहेरही ते सगळ्यांना त्याच प्रकारे सगळ्यांशी बोलतात, वागतात. आजपर्यंत जसं लग्न झालंय तेव्हापासून मी पाहत आलेली आहे की त्यांचा स्वभाव मी खूप जवळून अनुभव घेतलेला आहे. त्यांचा स्वभाव, त्यांच्या लोकांच्या बोलण्याच्या पद्धती, त्याच्यामुळं मला त्यांना गेली 15 वर्ष मी पाहत आलेली आहे. त्यामुळं त्यांचा जो प्रेमळ स्वभाव, त्यांची जी काम करण्याची पद्धत ही मी अगदी जवळून पाहिलेली आहे. आणि त्यांची जी बाहेर जी लिडरशिप आहे त्याचा अनुभव पण मी घेतलेला आहे. आणि आज त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी बसलेली आहे. मी पण ऍक्टिव्ह फाउंडेशन महिला अध्यक्ष म्हणून गेली 15 वर्ष मी पण काम करीत आलेले आहे. त्यामुळं जे काय आहे ते ऍक्टिव्ह फाउंडेशन आणि माझे पती श्रीकांत लिपाणे यांच्यामुळे मी आज या पदापर्यंत पोहोचलेली आहे. आणि मी जे आहे ते सगळं त्यांच्यामुळे आहे. मी आज जी उमेदवारी मला मिळालेली आहे त्याचं श्रेय मी माझे पती श्रीकांत लिपाणे त्यांच्यामुळेच मी आज याच्यावर उभी आहे, त्यांच्या सहकार्यामुळेच. जसं ताई तुमचं म्हणणं आहे की चेहरा नवा आहे पण कामं तीच राहणार आहेत, म्हणजे बदल हवा तर चेहरा नवा, हे तुमचं ब्रीदवाक्य आहे. तर नगरसेविका झाल्यानंतरचे तुमचे काय विजन्स असतील, म्हणजे लोकांपर्यंत काय कामे पोहोचवतात? अच्छा, सगळ्यात पहिला आमच्या भागामध्ये जर पाहिलं असेल तर सगळ्यात मोठा विषय की पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही पाहत असाल तर ज्या ठिकाणी आम्हाला शक्य होतं तेवढी आम्ही पाण्याची व्यवस्था तर केलेलीच आहे. पण तुम्ही पाहत असाल तर शनीनगर पासून इकडं कोळेवाडीपर्यंत सगळ्यात मोठा विषय आमचा पाण्याचा आहे. तो मार्गी लावण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करून, हे आमचं पहिलं विजन असेल. त्याच्यानंतर आमच्या भागामध्ये महानगरपालिकेचा दवाखाना नाही, तर ते आमचं दुसरं विजन असेल की आपल्या भागामध्ये एक चांगला सुसज्ज दवाखाना पाहिजे की ज्याच्यामध्ये सगळ्यांना आपली म्हणजे महानगरपालिकेच्या सगळ्या सुविधांचा लाभ व्यवस्थित सगळ्या लोकांना मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं विषय असेल तर आमच्या भागामध्ये महानगरपालिकेची एकही शाळा नाहीये. हा, तर आमच्या मुलांसाठी, आमच्या येथील प्रभागातील जे मुलं आहेत त्यांना महानगरपालिकेची शाळा, मुलांसाठी ई लर्निंग स्कूल असावं, ही आमची विजन आहेत पहिले. आणि सगळ्यात मोठं विजन जांभूळवाडी तलाव म्हणून जो आमच्याकडे जो तलाव आहे त्याचं जे राहिलेलं काम आहे ते आमचं मार्गी लावायचंय. आम्हाला तिथं ओपन जिम करायची आहे. हा, तर ते आम्ही प्रश्न मार्गी लावू आणि आमचं हे सगळे विजन असतील. आणि आतापर्यंत आम्ही, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आतापर्यंत आम्ही या भागामध्ये अगदी बेसिक ग्राउंड लेवलला जाऊन काम केलेली आहेत माझ्या मिस्टरांनी, श्रीकांत लिपाणे त्यांनी. आणि रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज लाईन असेल, किंवा 24 तास आपली ॲम्ब्युलन्स असते. कोणाचे काही प्रशासकीय दाखले काढायचे असेल, अगदी रेशन कार्ड, आधार कार्ड, किंवा लाडक्या बहिणींसारखी आमची शिंदे साहेबांची जी योजना आहे लाडकी बहीण, त्याचे जे काही म्हणजे प्रोसेस असते ते सगळं आपल्या ऑफिस मधून आतापर्यंत केलेलंच आहेत काम आपण. तर ताई 15 वर्षापासून तुमच्या घरात समाजकारण, राजकारणाचा अनुभव आहे आणि आता त्याच समाजकारण, राजकारणामध्ये तुम्ही देखील वाटचाल करता आहात. पण यामध्ये तुम्ही पक्षाच्या बाबतीत धनुष्यबाणच हातात का घेतला, म्हणजे दुसऱ्या पक्षात पण तुम्ही जाऊ शकत होता? आम्ही गेल्या 15 वर्षापासून सामाजिक कार्य आणि राजकारणाचा आमच्याकडे वारसा आहे. तर तुम्हाला माहितीच असेल 15 वर्षापासून आपल्या भागामध्ये नामदार विजय बाप्पू शिवतारे हे त्यावेळेस निवडून आलेले होते. त्यावेळेस ते स्थानिक आमदार होते. आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल तर इथला आपला स्थानिक प्रतिनिधी कोणीतरी पाहिजे, निधी आणण्यासाठी कोणीतरी पाहिजे, त्यासाठी आमदार त्यावेळेस ते होते. आणि नुकतीच सुरुवात समाजकार्याची केली होती. म्हणून मग त्यांनी त्यावेळेस धनुष्यबाण हातात घेतला आणि बापूंच्या थ्रू त्यांनी मग अनेक विकास कामं केली आणि तो पक्ष कायम ठेवलेला आहे. धनुष्यबाण नेहमी हातात आहे आणि बापूंसोबत त्यांनी त्यावेळेसच ठरवलं होतं की धनुष्यबाण हा कधी सोडायचा नाही, कारण बापूंची आम्हाला खूप साथ लागलेली आहे. त्यामुळे आम्ही नेहमी धनुष्यबाण हातात. तर या होत्या प्रभाग क्रमांक 38D मधून श्रीकांत मारुती लिपाणे यांच्या सौभाग्यवती, ज्या या पुढच्या वाटचालीसाठी नगरसेविका पदासाठी उभ्या राहिलेल्या आहेत. तर ताई,
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा Thank आणि you. तुम्ही दिलेला आम्हाला हा जो वेळ होता त्यासाठी खूप खूप धन्यवाद.